या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। बांधकाम विषयक नियमात पालिकेनं आता नवा बदल केलाय। ब्ल्यू आणि रेड लाईन शिवाय आता बांधकामाला परवानगी मिळणार नाहीये। पाहुयात काय निर्णय घेण्यात आलाय तो। सोलापूर शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीत राहावा आणि नैसर्गिक नदी नाल्यांच्या प्रवाहावर अतिक्रमण होऊ नये यासाठी सोलापूर महानगरपालिकेनं महत्वाचा आणि दूरगामी निर्णय घेतलाय। यापुढे UDCPR नियमानुसारच लेआउट मंजुरी आणि बांधकाम परवानगी देण्यात येणार असून ब्ल्यू लाईन, रेड लाईन व आपत्ती व्यवस्थापन आराखडा यांचं काटेकोर पालन बंधनकारक करण्यात आलंय। शहरातील सर्व नैसर्गिक नदी व नाल्यांचे प्रवाह विद्यमान विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आले असून हा आराखडा शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आलाय। तसंच नैसर्गिक प्रवाह दर्शवणारा स्वतंत्र DMP आराखडा यापूर्वीच मंजूर होऊन महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलाय। आदिला नदीसाठी जलसंपदा विभागामार्फत रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन मार्किंग करण्यात येणार असून अधिकृत रेखांकन प्राप्त झाल्यानंतर त्यानुसारच बांधकाम परवाना प्रक्रियेत अभिप्राय देणं संबंधित अभियंत्यांना बंधनकारक राहणार आहे। शहरातील इतर नाल्यांच्या बाबतीत गाव नकाशे DP आणि DMP यांच्या आधारे नाल्यांच्या बाह्य हद्दी निश्चित करून त्यानुसार मार्किंग केली जाणार आहे। DMP मध्ये दर्शवलेल्या नाल्यांच्या स्थिती, मोजमाप आणि डिझाईन मध्ये कोणताही बदल करता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे।